डायरेक्ट ब्रांच मॅनेजरचा भेट. मला फक्त एक विजिटिंग कार्ड द्या फक्त बस. ते असेल ना विजिटिंग कार्ड तुमचं वगैरे किंवा त्यांचं. हां तुमचं द्या. तिथं नाही विजिटिंग कार्ड. तुमचंच असणार हेड तुम्ही. काय माझ्या ब्रांचचं इथे असते ना आता लगेच, तर मी इथेच प्रॉब्लेम. फक्त विजिटिंग कार्ड द्या बाकी. सो हे गाइस व्हाट्सअप, वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग. और एक ब्लॉग का टॉपिक आपको थंबनेल देख के पता ही चला होगा. तो फर्स्ट कि मैं आज यही से स्टार्ट कर रहा हूँ, यानी कि मेरे शॉप से. तो सबसे पहले आपको मेरी शॉप दिखा देता हूँ, फिर बाद में आप टॉपिक के बारे में बात करेंगे. सो लेट्स देखते. तो गाइस कैसा लगा आपको मेरा शॉप? आई नो अच्छा ही लगा होगा. कमेंट बॉक्स में आप जरूर बताना. अगर हाँ किसी को कोई भी प्रोडक्ट बाय करना हो तो मैं आपको डिस्क्रिप्शन में और स्क्रीन पे इंस्टाग्राम आईडी और व्हाट्सएप नंबर मेंशन करता हूँ, तो वहाँ पे जाके आप इंक्वायरी कर सकते हो. तो अभी आते हैं चलो मेन टॉपिक पे, जो कि मैं जिस टॉपिक के बारे में बात करने वाला था, एक्सिस बैंक. यानी कि ये 2 महीने से लेके रिलेटेड, बैंक के रिलेटेड और मेरे अकाउंट के रिलेटेड जो बातचीत चल रही थी उसके रिलेटेड में बोलने वाला, ताकि जो मेरे साथ हुआ वो किसी और के साथ ना हो, इसके लिए मैं ये वीडियो बना रहा हूँ. ओके, तो लेट आगे की इंफॉर्मेशन आपको बैंक में जाके दूंगा मैं कि क्या है, उसके बारे में आपको वहाँ पे पता चलेगा प्रॉपरली. सो वीडियो को लास्ट तक एंड तक देखना और स्किप ना करना, ताकि आपको पूरी इंफॉर्मेशन ना मिले. इसके लिए बोलो स्किप मत करना. और हाँ, चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करना, बेल आइकन को जरूर प्रेस करना, ताकि नए वीडियोस आते रहेंगे तो आपको नोटिफिकेशन मिलेगा. सो लेट्स चलते अभी. तो गाइस आप देख सकते हो कि जस्ट बैंक के बाहर ही खड़ा हूँ मैं. तभी अंदर जाके हम बात करेंगे उनसे, तो देखते हैं उनका रिप्लाई क्या होगा, तो आपको दिखाएंगे हम. त्याच्यामध्ये 715 रुपये अकाउंटला जे लागले ते त्यांना दाखवले मी. एस्टिमेटेड चार्जेस आहे आणि 700 जे रेंटल जे गेले 715 रुपये गेले रेंटल. तुला मेसेज कर, बोल मेडिकल स्टोर आहे ना तिथे करंट अकाउंट खोलायचं आहे पण मेसेज आपल्याला तर बोलशील वैभव सर आहे कॉलेज. आता हा धन्यवाद माणूस आहे, ह्याला तू बोललास की मला रेफरन्स द्या म्हणून. हा एक मिनिट प्रणाली, तुझे कस्टमर आलेले करंट अकाउंट खोलायला, ते काय करायचंय प्रोसेस करू शकते 4505 च्या कोडने. तुझा एम्प्लॉई कोड पण सोल आयडी हाच पाहिजे ना मला. तो तुझा एक मध्ये नव्हता का करंट अकाउंट वाला आलेला, ते ब्रांचला आलाय. कमी घेऊ याला करायला घेऊ प्रशांतला ब्रांचला. मग पटकन कुठे आहेस तू? पटकन काय ते 2च मिनिटं थांबा. ठीक आहे ये लवकर ब्रांचला. ठीक आहे मी किट करून ठेवतो, ये लवकर. अरे हे माग आहे ना काय ते, तू एक अकाउंट खोललेलं बघ, ते मेडिकल वाले कोण होते ना ते. ये लवकर ब्रांचला. हे मला नाही माहिती, एकदा सेले नाही तर मी ह्याला देतोय देखील. ये इकडे येतेस तर ये लवकर. किती वेळ लागेल? याच्यामध्ये जरा जास्त आहे. काय होतं माहिती का, मी भरतो म्हणून याचे पैसे. त्यांनी सर्व कमिटमेंट दिली होती. ठीक आहे, 350 हजार पाहिजे. त्यांचे रेंट कसे वाढले ते आपल्याला माहिती आहे. याची मशीन पण आपण बंद केलेली आहे. आणि पण तुम्ही काय मेन्शन केलं, मी क्लिअर सांगते ह्यांना नाही म्हणणार.
तुम्ही काय मेन्शन केलं मी होते तिथे, माझ्याशी पण रिक्वेस्ट केलं, रेकॉर्डिंग पण दाखवलेली. ओके, काय रिक्वेस्ट केलं की तुमच्या 3 दिवसात तुमचा रिटर्न होईल मशीन. हा पॉलिसीच हां नाही. 3 दिवसात येईल ते पण मशीन. उद्या आल्यानंतर तुम्ही बोला लगेच मी रिटर्नचा हे टाकून मशीन घेऊन जाईल. आणि पैसे एक पण डिडक्ट नाही होणार. जर गेले तर तुम्ही बोला की मी देतो, गेले तर मी देतो बोलायला तुम्ही. आता जवळजवळ किती महिने झाले त्याला? 1 महिना झाला खूप. 1 महिन्याच्या वरती. 1 नाही 1.5 महिन्याच्या वरती. अकाउंट 25ला ओपन केलं, त्याच्यानंतरच तर घेऊन आले. झाले 2 महिने पण होत आले. तुमची झाली मशीन ऑगस्ट आला. मशीन बंद झाले, पण जो तुम्ही जी कमिटमेंट दिली की 3 दिवसात मशीन येईल लगेच घेऊन जाईल मी. आम्ही पण करंट अकाउंट का खोलतो, आम्हाला रेकॉर्ड चांगला अजून पण ते मशीन तर गेली नाही. अकाउंट मधनं ते रेंटल चार्जेस लागलेत, ते पण कट झालेले आहेत. तुमच्या याच्यावर एक चार्जेस कटणार नाही, मशीन झाली दिवसाचं. ह्याच्यानंतर नाही करणार, पण मशीन अजून गेली का नाही आमच्या शॉपला, नंतर चार्जेस आम्हाला रिटर्न का नाही आले? काय होतं माहिती आहे का, ते बोलतात ते त्यांचे शॉप बंद करून इथं मग तू गेला होता बा, ठीक आहे, पण ते इरिटेड याच्यासाठी झाले की 1.5 महिन्यापासून बोलतात आम्ही फॉलो करतोय. एक तर त्यांच्या नावामध्ये मिस्टेक केली, त्या नावामध्ये मिस्टेक करून ते बोलतात मी तिला ऑलरेडी डॉक्युमेंट दिले नवीन उद्योग सर्टिफिकेट वगैरे, तरी पण या गोष्टी अशाच चालू आहेत. तर ते व्यक्ती आज शॉप बंद करून इथे आले. त्याला तुम्ही प्रॉपर सोल्युशन द्यायला पाहिजे. आतमध्ये ते ना ते येते ना, येत असेल तर बघ, नाही तर मग मला सुनील सुनील मोरेकर पाठ. काय होतं, चार्जेस काय लागले काय ना, कस्टमर सगळ्या गोष्टी ऍग्री करतो जोपर्यंत तू फोन अटेंड करतोय, जोपर्यंत ती कॉल अटेंड करते. तुम्ही ज्यावेळी कॉल अटेंड करायचं बंद करता ना, त्यावेळी क्लायंट काल कॉल केला ना मी, माझ्यामध्ये तेव्हा काल तुम्हाला कॉल केलेला. तुम्ही काय बोलला, आज सरांना घेऊन येतो. हेच येणार होतं ऐकण्यामध्ये, दुसरा दिवस ऐकण्यामध्ये हेच येणार होतं. त्यांना पण मी कॉल करतो, 2-3 वेळा कॉल केला, काय उचलला नाही त्यांनी. परत प्रणाली मॅडमला कॉन्फरन्स मध्ये घेऊन तेव्हा कॉल केला, तेव्हा पण लगेच ठेवला त्यांनी फोन. तुझाच कॉल आहे का? बोल मेडिकल मशीन लावायचे आहे, आले ते. हॅलो ते मेडिकल मशीन लावायची मशीन, मग तुम्ही या ना आमच्या इकडे ब्रांचमध्ये आले का तुम्ही? हो तुम्ही या ब्रांचमध्ये या, ते वेल्नेस वाल्याचं मशीनचं हे काय प्रॉब्लेम नवीन मशीन लावा. हो या तुम्ही या ना ब्रांचला या ना. हो हो नाही त्यांचं शॉप बंद होतं, तुम्हाला मेसेज पण टाकतो मी मगाशी बघा. हां आणि त्यांना पण फोन केला तुम्ही बघा, त्यांना पण मी फोन केलो 2 वेळेस. ओके तिला बोल ना ब्रांच मध्ये येते का नाही. ब्रांच मध्ये येत नसेल तर मला 1 मिनिट, ब्रांच मध्ये येत नसेल तर सांगते बॅट ते आलेच म्हणून इथून कुणीतरी सांगितलं असेल आता, म्हणून तुला बोलतोय. तिला बोल ब्रांच मध्ये ये म्हणून, बॅड बॉय वाले क्लायंट येते, नाही तर तिकडे सुनील मोरेकडे येतात. हो 1 मिनिट त्याचा फोन लागत नाही, नॉट रिसिव्हर दाखवते. हो तिला काय बोलू नकोस, तुम्ही तिला कॉल करा. आता तिला तुम्ही कॉल करा आणि बोला मी तिकडच्या ब्रांचला येतोय म्हणून, तिकडे व्हिजिट करायला. ती येणार नाही, तिला माहिती नाही. तुम्ही कॉन्फरन्स मध्ये घ्या, मी सांगतो मी बाहेर आहे. जा बाहेर जाऊन बोलतो, बाहेर जाऊन बोल. मी सांगतो बाहेर आहे. काय झालं ती नाही येते, नाही येते हा तिथे टाइमपास करतोय. नाही तिला बोल ना ते सुनील मोरेकडे येते म्हणून तिकडे.
देवदे बोलतोय ना आवाज ऐकला? अगं, जा तू तिकडे डायरेक्ट डायरेक्ट ब्रांच मॅनेजरचा भेट. मला फक्त एक विजिटिंग कार्ड द्या फक्त बस. माझं? ते असेल ना विजिटिंग कार्ड तुमचं माझं? वगैरे किंवा त्यांचं. हां तुमचं तिथं द्या. नाही विजिटिंग तुमचंच असणार हेड काय तुमचं. माझ्या ब्रांचला इथे असते ना आता लगेच तर मी इथले इथेच प्रॉब्लेम फक्त विजिटिंग कार्ड द्या बाकीचं मी बघतो. तर मी कुठे जात नाही आहे तुम्ही ते सगळं करतो मी सी आणि मध्ये. अमाऊंट अरे तिला कॉल कर वैभव तुझ्या मोबाईलवरून. काय ते आपल्या ब्रँडचं अकाउंट आहे क्लायंटचं. ब्रांचचं तर मला ठेवावं लागेल कारण माझा अकाउंट इथे आहे ना त्याच्यामुळे मग ठेवावं दोन लागेल. मिनिटं. बाकी काय नाही. नाही ठीक आहे सर मी जातो. मला पण खूप टाईम होतोय कारण आम्ही अजून जेवलो सुद्धा नाही. शॉप बंद ठेवून आम्ही येतोय आणि इथे पण बघितलं आता कसं काय चाललंय तुमचं ते पण ठीक आहे जाऊ दे. नाहीतर तुम्हाला रायटिंग मध्ये दे मी तिला आणि कंप्लेंट टाकतो. नाही तुम्हाला रायटिंग मध्ये दे मी कंप्लेंट टाकतो लगेच. ठीक है, आपने अभी देखा बैंक में क्या हुआ, प्रॉपरली नहीं समझा होगा उसने आपको. मैं फिर से एक बार रिपीट करता हूँ कि प्रणाली शेला जिन्होंने मेरा करंट अकाउंट ओपन किया था, तो जब मैंने उनको पूछा था ईडीसी मशीन के बारे में तो उनको ठीक से पता नहीं था. तो उन्होंने दूसरे दिन उमेश रावगिर करके उनको बुलाया तो उन्होंने हमको समझा दिया कि प्रॉब्लम क्या होता है उसमें, मतलब क्या फीचर्स वगैरह है. तो हमारे पास जो ईडीसी मशीन है तो उसमें हमने कंपैरिजन किया तो हमने बोला उनको कि 2 दिन बाद बता देते आपको कि चाहिए या नहीं चाहिए. तो 2 दिन बाद वो आए थे शॉप पे, तभी मैं अवेलेबल नहीं था. तो उनका कॉल भी आया था मुझे कि सर कहाँ पे हो. तो मैं बोला मैं सर अवेलेबल नहीं हूँ शॉप पे, मैं आपसे कल मिलता हूँ. तो फिर उन्होंने, मेरा स्टाफ था तो मुझे पूछा नहीं और स्टाफ से स्टैम्प लिया और उनके फॉर्म पे मारा. फिर दूसरे दिन वो मुझे मिले शॉप पे तो उन्होंने बोला कि साइन करो. मैंने बोला किस चीज के बारे में करना है साइन. तो उन्होंने बोला कि आपको ईडीसी मशीन की रिक्वायरमेंट थी ना. तो बोला सर नहीं, मैंने सिर्फ पूछा था आपको कि उसमें रेंटल है क्या, लाइफ टाइम वाला है, फिर चार्जेस कितना कटते हो सब कुछ. तो उन्होंने बोला मैंने तो अभी स्टैम्प तो मार दिया फॉर्म पे. तो मैं बोला आपने तो मुझे पूछा नहीं तो मुझे तो जरूरत नहीं उसकी. तो फिर उन्होंने कैसा कि उमेश रावगिर नाम है उनका, उन्होंने फिर पूछा कि मुझे कि सर प्लीज रिक्वेस्ट कर रहे थे कि सर प्लीज कर दो करके. अभी मैंने फॉर्म पे जो स्टैम्प मारा मुझे बॉस को रिकॉर्ड बताना पड़ेगा इसके बारे में कि फॉर्म पर मैंने क्या किया, इस बारे में मतलब इसको यूज किया मैंने. तो फिर उन्होंने रिक्वेस्ट की तो चलो मैं बोला, पर उन्होंने ये भी बोला था कि 3 दिन में मशीन आएगी फिर मैं कैंसिल करके उसको रिटर्न करवा देता हूँ. आपका उसमें कुछ 1 रुपया भी चार्जेस नहीं लगेगा. अगर लग रहा है तो मैं खुद पे करता हूँ आपको. ठीक है. तो हमने मान लिया चलो फिर रिक्वेस्ट करे तो कर देते. तो अभी तक मशीन तो गया नहीं. ओके. फिर हम कॉल कर रहे थे उनको तो तभी भी उन्होंने बोला हाँ आज हो जाएगा मशीन, परसों हो जाएगा, तो लेके जाएंगे मशीन. तो 1-2 महीने से चलते रहा सब और हमारे अकाउंट से 715 रुपए भी डिडक्ट हो चुके रेंटल एज ए रेंटल मशीन के इसमें. तो फिर उसके बाद हमको पता चला कि अकाउंट के बारे में कि उसमें भी नेम का मिस्टेक है. जैसे कि अभी बैड बॉय और बोर बॉय, जैसे कि स्मॉल लेटर होता है ए और ओ में, इतना डिफरेंस मतलब है कि मतलब समझ में नहीं आया कि उसमें क्या है. बाद में समझ में आया हमको कि वो नाम का भी चेंजेस है. और उसमें कि कॉन्सोलिडेट चार्जेस, जैसे कि अगर अकाउंट में करंट अकाउंट में 10,000 का अमाउंट रहता है, अगर वो मेंटेन नहीं होता ना तो चार्जेस कटते. तो मेरे उससे भी ज्यादा अमाउंट था अकाउंट में तो भी मेरे चार्जेस मैंने कट किए. तो कॉन्सोलिडेट चार्जेस उनको पूछा था मैंने, वो आपको अभी मैं आगे वाली वीडियो में दिखाता हूँ कि उनके मेरे पास कॉल रिकॉर्डिंग्स वगैरह है तो आपको उसमें समझ में आएगा कि क्या हुआ था. करून टाकली मशीन झाली बंद. मशीन झाली पण घेऊन कधी जाणार आहे. ते येईल ना तो इंजिनियर येईल तो घेऊन जाईल ना. कारण त्या साईडला अजून मॅप लोकेशन हे नाही केलं ना, लोकेशन मॅप नाही केलं तिकडचं. ते मशीन घेऊन जाईल ते, तुमची काळजी करू नका. मशीन बंद आणि होईल. ते रिफंड कधी भेटणार आहेत पैसे. ते येईल ना ते अकाउंटला. मी ते विचारतो नाही त्यांना. नाही ते आता डिएक्टिवेट झाली ना तुमची. ते ते विचारतो मी status बॉस काय आहे. तुमच्या बोलणं झालं ते बोललेत की ते रेंटल ते जाणारच बोलले ते रेंटर. आणि ते मशीन घेतली ना बॉस तुमचे त्यांच्याशी बोलणं झालं काल माझं, पण ते बोलतात की जे रेंटल म्हणून तिथं जे अमाऊंट कट झाली ना तर रेंटल म्हणून ती कटच होणार आहे अमाऊंट. मी विचारतो काय आहे ते पहिले. हो ठीक आहे. हो. आणि ते लवकर सांगा नक्की ते कधी घेऊन जाणार आहेत काय आहेत. किती महिना पण होऊन गेला त्याला. हा ते ठेवा तुमच्याकडं. मी ते जसं ते लोकेशन कसं असतं त्याच्यामध्ये हां लोकेशन मॅप करतात ते लोक. हां ठीक आहे. लोकेशन मॅप करतात त्याच्यामुळे ते अजून लोकेशनवर आलं नाही.
तर मी जसं मॅप जातो का असेल तर कोण मुलगा तिथं हॅलो. हॅलो. हा बोला ना. हां ते चार्जेस कशाचे कटलेत ते? कन्सुलिटी चार्जेस आहेत ते. म्हणजे? अकाउंटमध्ये बॅलन्स ठेवलेला प्रॉपर. बॅलन्स 23,000 प्रॉपर आहे बॅलन्स. 10,000 पाहिजे ना तुम्हाला. 23,000 आहे बॅलन्स. हो. मग कशाचे हा कटले? ते बँकेचे आहेत. माझे पण लागतात मला पण ते कन्सुलिटी कशाचे चार्जेस. लागतात ते कळलं पाहिजे ना. ते तुम्ही पूर्ण महिन्यासाठी पूर्ण बॅलन्स ठेवलेला अकाउंटमध्ये? हो. म्हणजे असं नाही ना झालं नाही, की नाही, ह्या नाही. वीकमध्ये ठेवलाय, काढलाय आणि परत हे पण केलंय? बॅलन्स कसा लागतो? तुम्हाला 10,000 तुमचं डिपॉझिट जे आम्ही ठेवतोय त्याच्यात ते जर नसतील तर हा. चार्जेस लागतील ना. बाकीचं हा. ट्रान्झॅक्शन होत जाऊ दे ना. जर ट्रान्झॅक्शन होतं तरी पण कट करतात हे कसले रूल्स आहेत बँकेचे? आणि तुम्ही आधी पण आम्हाला सांगितलं नाहीये. मागे पण माझे ₹100 कट झाले पण मी बोललो ते कसले तर असे चार्जेस ते पण आहे माझ्याकडे स्टेटमेंट. नाही डायरेक्ट Charges. होतात ना एनओसी कर मित्र एनओसी कर काय? माझं पण तुम्हाला. हॅलो. हा बोला ना. माझं पण तुम्हाला. हॅलो. हा बोला ना. ते कशाचे कटतात ते मग कळलं पाहिजे ना आम्हाला. मागे पण Consolidate ₹100 charges कटले मी आहेत. बोललो असतील कसे चार्जेस म्हणून मी लक्ष नाही दिले एवढं. पण आता पण हे मला पण कटतात ते. लागले वाटलं तुम्हाला मी फोटो पाठवते. हो पण कशाचे कटतात ते बोलते मी. कट झाले ते कळते तुमचे पण झाले माझे पण झाले पण कशाचे कट होतात ते कशाबद्दल होतात ते पण कळलं पाहिजे ना. आणि मी त्याच्यातून जे प्रॉब्लेम अजून नावाचा जे सॉल्व्ह नाही मग त्याच्यामध्ये माझ्या अकाउंटमध्ये त्यात पैसे येतात ते पण ट्रान्झॅक्शन काही होत नाही कट काही होत नाही त्याच्यामधून. एक तर मी बघते तुमचं ट्रान्झॅक्शन पूर्ण बघते आणि मग तुम्हाला सांगते. हां. नाही नाही. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. नहीं सर ये ना अपना मतलब कैसा मैं आपको बताता हूँ चीज़ें जो भी है ना आपका रेंटल कटा या डिले हुआ तो सारी चीज़ें सर मैं मानता हूँ कि अगर डिले हुआ चीज़ें वगैरह तो बट जो रेंटल कटा हुआ है जो डिडक्ट हुआ है तो हमें वो रिटर्न मिलेगा या नहीं फिर? सर रिटर्न मतलब एक बार मशीन आपका उठ जाए ना तो मोस्ट प्रोबेबली क्या होता है सर देखो रेंटल जो है उसने कमिटमेंट आपको की हुई जो भी चीज़ें थी हाँ उन्होंने बोला था कि कुछ कट भी नहीं अब होगा. रेंटल सर देखो अगर से कुछ होता है ना अगर से मतलब अगर आपको फ्री मतलब इस पे पहली बात तो सर रेंटल ना सर हम लोग फ्री देते नहीं है 1 लाख का अकाउंट है ना अगर से तो इस पे रेंटल जाता है ठीक है. उसके बाद से अगर रेंटल मतलब ये आपको जो 200 या 250 रुपया बोला हुआ था ना तो सर ये कैसा है ना अननेसेसरी चार्जेस नहीं है ये रेंटल है एक तरह का मतलब अपना क्या बट नाम है इसका, उन्होंने जो मशीन का। बोला था कि इसमें सर से कुछ भी उसने अगर फर्स्ट हाँ. कमिटमेंट की हुई थी आपको अगर से की हुई है मशीन आपका पिकअप होने के बाद मैं उसको लेके आऊँगा शॉप पे अपन 1 to 1 बात करेंगे जो भी रहेगा बोलूँगा भाई ये बैंक का लुकआउट या किसी का फोल्ड नहीं है तू तेरी जेब से भर के दे सर को. बट मशीन कभी तक लेके जाने वाले? यही नहीं अभी और सुनिए। तो जैसे कि अभी आपने इन सबकी कॉल रिकॉर्डिंग तो सुनी होगी तो सब घुमा फिराने की बात करते हैं और प्रॉपर सॉल्यूशन तो नहीं देते. तो मैंने सब परेशान होकर एक्सिस के एमडी अमिताभ चौधरी तो मैंने मेल किया था जो कि नैंदो मोरे ओबेखेने सेक्टर 2 ब्रांच के हेड है. तो उनको सीसी में रख के मैंने मेल किया था तो फिर उनको रिप्लाई आया था कि इनका जो प्रॉब्लम है सॉल्व करो. जैसे कि फिर उनका मुझे कॉल आया तो जैसे उनकी कॉल रिकॉर्डिंग. हॅलो. हां बोला ना. हा ते प्रणाली आलेली का प्रणाली तुझं त्या दिवशी क्लोजिंगची रिक्वेस्ट इथून घेऊन गेली ती त्या ब्रांचला त्यानंतर पण तिने त्यानंतर काय झालं कॉन्टॅक्ट? त्याच्यानंतर साईन केली म्हणजे स्टॅम्प घेऊन गेले त्यानंतर परत काही कॉन्टॅक्टच नाही. परत काय कॉन्टॅक्ट नाही ना? नाही. तर आता त्यानंतर तू एमडी एस्केलेट केलं ना हे एमडीला आता मला मेल आलाय त्याच्यावरती. ओके. हा तर मी एस्केलेट केलं आता तिच्या ते बघू आता काय होतं ते जॉब रिलेटेड किंवा काय गोष्टी आहेत त्या मी तिला आता त्या दिवशी समजावून सांगितलं ऑलरेडी 2-3 वेळा समजावून पण बोललेलो. ओके. पण थोडासा काही गोष्टींचा इंटरनली प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्या गोष्टी हे करतात. तर मी हे रिझॉल्व्ह करतोय आता आणि ते रिक्वेस्ट घेऊन गेले त्या ब्रांचला त्या ब्रांच हेडला पण मेलवरती मी सीसी मध्ये ठेवलेलं आहे ऑपरेशन हेड आणि ब्रांच हेडला. ओके. हां ते काढतील सोल्युशन आणि काय असेल तर मला डायरेक्टली कॉल उमेशने कॉल केलेला तुला चार्जेस रिवर्ससाठी? नाही काहीच केले नाही. कॉल वगैरे केले नाही. अजून मशीन पण तशीच आहे आणि त्यांना बोललो की तुम्ही पे करून जावा. जसं आम्हाला परत जर तुम्ही बोलताय की तुम्हाला अकाउंटमध्ये येतील तर त्यांना बोललो की तुम्ही पे करून जावा. जसं आम्हाला परत जर तुम्ही बोलताय की तुम्हाला अकाउंटमध्ये येतील तर तसं तुम्हाला आम्ही परत करू बोललो पेमेंट. तर ते बोलतात की नाही आता माझ्याकडे पण पैसे नाही आहेत मी पण आता कुठून देऊ हे ते बोलायला लागले. ते पण कारणं देतात. किती त्याने चार्जेस लागले ते? 715. 715. मी आता जस्ट त्याला 10 मिनिटापूर्वी कॉल केलेला. तो मला बोलतोय मी चार्जेस रिव्हर्स करतो म्हणून क्लायंटचे.
मग ते त्यांना पण आम्ही परवाच कॉल केला होता, तर परवा त्यांनी सरळ सांगितलं आता माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे येतील तेव्हा देतो असे बोलतात. त्याचा सिनियर आहे, त्याला मी कॉल केलेला, हम्म. त्याच्याशी मी बोलून घेतलंय. ओके संध्याकाळपर्यंत मी तुला परत कॉल करेन. माझा नाही कॉल आला तर मला एक रिंग कर. ओके ओके चालेल. हा, मी बोलले ते. आणि अकाउंट क्लोजिंग वगैरे ते त्याच ब्रांच मधून होईल, डीमार्टच्या तिथल्या. ऑलरेडी सगळं प्रोसेस वगैरे आता ते आहे, ते तिने दिले का तिच्याकडेच ठेवले काय आयडिया नाही मला. ठीक ओके आहे. ओके चालेल. तो अभी तक मेरा अकाउंट क्लोज नहीं हुआ, उनका जो भी प्रोसीजर था मैंने फॉलो किया है, मतलब क्लोजर फॉर्म पे साइन किया, स्टैम्प करके दिया है उनको, तो भी मतलब अभी तक अकाउंट क्लोज नहीं हुआ। तो क्यों क्लोज नहीं कर रहे पता नहीं है, और मैंने कि मेरा अभी अकाउंट माइनस में जा रहा है। ठीक है, तो अगर यही कहना चाहता हूँ कि किसी को भी कोई बैंक में अकाउंट ओपन करना है तो पहले उसके बारे में जानकारी लो, मतलब यूट्यूब से, गूगल से, किसी और से जानकारी लो जिसको पता है, तभी जाके बैंक में अकाउंट ओपन करो। और किसी का भी एक्सिस बैंक में अकाउंट है तो मैंने कि चार्जेस कटते हैं मंथली, कॉन्सोलिडेट चार्जेस, उसका हमें एक नॉर्मल मैसेज नहीं आता, टेक्स्ट मैसेज नहीं आता जो अमाउंट कटता है, तो एक बार चेक किया करो भी। मुझे भी पता नहीं था तो मैंने भी चेक किया, तभी मुझे पता चला। उनको अभी अपने सुना ही होगा कि उनको जवाब मैंने बोला था कि उनका जवाब क्या आया। सो मेरी मतलब मेरे साथ जो हुआ है वो किसी और के साथ ना हो, इसीलिए मैंने ये वीडियो बनाने का सोचा था। सो ज्यादा से ज्यादा लोगों तो ये शेयर करो वीडियो, बस मेरा यही